गोमटी. तर यासाठी ती शुद्ध पाहिजे. यांच्या आई वडिलांना यायला इथं सुसंस्कार शिबिरात पाठवलं म्हणून हे पोरं निर्माण झाले. अशी कित्येक पोरं आहे मावशी. खाली बसेल एक एक पीस लय महत्वाचं आहे बरं. हे खाली बसेल दिसतात मुकडन बसेल, पण यांचे आवाज तुम्ही ऐकसाल ना, काय सुंदर आवाज आहेत पोरायचे. कोणी व्याख्यान म्हणते, कोणी कीर्तन करते, कोणी भजन म्हणते. आणि हेच सांगणं गरजेचं आहे ना बाबा, नाही तर आम्ही तो सांगूनच राहिलो बोल. आता पाहून आलो मी, आता लोक येणं सुरू झाले. हळूहळू लोक येऊन राहिले, माहोल जमून राहिला. पण पोरायले भुका लागले ते लक्षात घ्यायला लागेल. म्हणून मावशी 5-10 मिनिटं प्रबोधन करतो, पण मग आपल्याला जेवायला घेऊन पोरायले भुका लागल्या, कुणाला घरी जावं लागते. आणि आम्ही सांगून का उभं राहिलो, कारण आम्ही अनुभवलं बाबा. आज आम्ही पुणे, मुंबई, बेंगलोरची परिस्थिती पाहतो मावशी. आज जर पोरीचे कपडे पाहिले तुम्ही जर बँगलोरला आले नाही आणि पोरीचे जर कपडे पाहिले ना मावशी, मोती बिंदूचं ऑपरेशन केल्याशिवाय राहणार नाही. एवढी बेकार परिस्थिती आहे. पहिले मावशी फाटेल कपडे लोक घालत नाही. फाटेल कपडे पहिले लोक घालत नाही, पण आता पोरायचे पॅन्ट बा पॅन्ट हे इथून फाटेल, इथून फाटेल. काय तर म्हणते फॅशन आहे. बापरे बा, मावशी कोणती फॅशन आहे बरोबर. हेअरस्टाईल पाहिजे, हे मधातले केस उभे करते पण बाकीचे केस कापून टाकते. एखाद्याला चिमणी घुसली त्याच्या डोक्यात तर अंडा दिल्याशिवाय व्हायरस नाही. एवढं खतरनाक आहे ना. आज आम्ही पोरलो टीव्ही, मोबाईल, काय पोरं बिजी आहेत बापा. सारं ह्याला सत्यानाश केला मावशी टीव्ही मोबाईलला. आज आम्ही पोरं पाहतो दिवसभर मोबाईलवर पुरं असते मावशी. आणि त्याच्यात ते फेसबुक आलं, व्हॉट्सअप आलं, इंस्टाग्राम आलं, अजून काय रे स्नॅपचॅट आहे. पा किती माहित आहे कुठे जोरदार आहे पुरं. हे सगळं आलं ना भाऊ सत्यानाश त्या मोबाईलमध्ये. पण त्यातून हे पुरं शिकले. पण आता तर एवढा खतरनाक तो जमाना आला मावशी. त्यात ते पबजी आलं, पण त्यात लुडो आलं, पण दिवसभर पुरं त्याच्यात दिवसभर खेळत बसतात. काय त्या पोराच्या डोक्यात असं दिवसभर नुसतं एकामेकाला मारणं. काय रे ते पबजी मध्ये काय असते, फायर. हे शिकले. एक मावशी चायनातलं पोट्ट आहे, ते पोट्ट दिवसभर पबजी खेळ. एक दिवस बापानेच त्याला मारून टाकलं बंदूक घेऊन. त्याच्या घरात बंदूक होती. हे चालू आहे ना आज. म्हणून याच्यातून जर पोराला बाहेर काढायचं असेल तर ह्या प्रबोधनाच्या माध्यमातून, ह्या कीर्तनाच्या माध्यमातून तेच सांगणार बाबा. नाही तर आजकाल पोराला आम्ही असे भयानक गाणं आले माझं आजकाल. पण ह्या पोराला हल्ले येतात. तुला येते का रे बाबू ते गाणं. म्हणून याच्यावर आम्हाला घालायला लागलं की करून पाय सामुदायिक प्रार्थना. करून पाय सामुदायिक प्रार्थना. तुझं जीवन सुधरून तुकडोजी महाराज हेच पाहिलं बाबा. जमाना बदलून राहिला. महाराज नागपूरला होते आणि 2 पोरं चालून राहिले ते. पण तेव्हा तो चष्मे 72 पिक्चर आलता. तो एवढा पत झालता जेवढा झिंगाटही नाही आज. पण त्या पिक्चरचं एक गाणं होतं बाबा,
कि तेरी प्यारी प्यारी सूरत पर किसी की नजर ना लगे, चश्मे बाजू तेरी प्यारी प्यारी नजर ना लगे, महाराज ऐकलं तुकडोजी महाराज ऐकलं हे की पोरं हे गाणं म्हणून राहिले. महाराज म्हणे अरे माझ्या देशाच्या तरुण जर असे गाणे म्हणाल तर माझ्या देशाचं भवितव्य काय. म्हणून तुकडोजी महाराजांना त्याच चालीवर गाणं लिहिलं आणि त्याच चालीवर तुकडोजी महाराज गाणं लिहितात की मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे, अरे तू भारत की इस आजादी पर परदेशी नजर ना लगे. चित्रपटाची गाणी नसलं पाहिजे, आज त्याच्या तोंडात देशाच्या प्रगतीचं गीत असलं पाहिजे. म्हणून तुकडोजी महाराज या भजनाच्या माध्यमातून जागवलं अरे आमच्या देशात माग युद्ध झालं बाबा, आताही चीन आक्रमण करून राहिला, आताही चीन आमच्या देशात घुसून राहिला माहित आहे काय. म्हणून त्याकरता तेव्हा पण आमच्या देशावरती चीनचं आणि भारताचं युद्ध झालं आणि त्या युद्धाच्या वेळेस तुकडोजी महाराज गेले बाबा बाउंड्रीवर आणि तुकडोजी महाराज देशाच्या बाउंड्रीवर जाऊन आमच्या तरुणाला सांगतात, चीनला आव्हान करतात की तैयार हुआ ये हिंद तुम्हारे साथ, तैयार हुआ ये हिंद तुम्हारे साथ, आओ चीनियों मैदान में देखो हिंद का, आओ चीनियों बर्बादी हम नहीं चाहते, बर्बादी हम नहीं चाहते, जब हिंद जवानों से काम किया तो विजय हमारे साथ, आओ चीनियों मैदान में, आओ चीनियों देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना तुकडोजी महाराजांनी हे पदवी दिली. कारण बाबा राष्ट्रासाठी भजनं लिहिले, देशाच्या परिस्थितीवर भजनं लिहिले, सुसंस्कारासाठी ग्रामगीता लिहिली आणि अर्पण केली कोणाला, ही अर्पण केली बाबा शेतकऱ्याने. आणि इथं आज आम्ही पाहून राहिलो आमचा शेतकरी चारी गुणी मरून राहिला बाबा. आज शेतकऱ्याची अवस्था अशी झाली मावशी, शेतमालाला भाव नाही, वरून तो निसर्ग राजा साथ देत नाही, शेतात काही पिकून नाही राहिले, सगळ्या गोष्टी महाग झाल्या. म्हणून त्या ग्रामनाथाने तुकडोजी महाराजने हे ग्रामगीता अर्पण केली बाबा, लक्षात घ्या. नाही तर आम्ही नुसतं म्हणून राहिलो
की शेतकरी 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 देशाचा राजा. अरे त्याच्या कष्टावरी करतात सारे मोजा. शेतकऱ्याची परिस्थिती अशी झाली की त्याने काहीच नाही व्हावं. ना सरकारकडून काही अनुदान भेटत, ना काही निसर्गाला ज्या साथ देत. शेवटी त्याला आत्महत्या करायला लागून राहिली. आज सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या विदर्भात होऊ राहिल्या. म्हणून तुकडोजी महाराजनं ही ग्रामगीता अर्पण केली त्या शेतकऱ्याला आणि सांगितलं की हा शेतकरी या देशाचा राजा आहे. म्हणून ह्या प्रबोधनाच्या माध्यमातून हेच सांगणं गरजेचं आहे की हे ग्रामगीता वाचा. या ग्रामगीतेत महिलोन्नती नावाचा अध्याय लिहिला. आज मला आश्चर्य वाटलं की महिला मंडळीची उपस्थिती मोठी सुंदर आहे आणि बाई कधी एकटी येत नाही. काऊन की बाबा पुऱ्या घराच्या चाव्या त्याच्या ताब्यात गेले. पहिले फक्त काय होतं, पहिले माणसाच्या जवळ घराच्या चाव्या नाही. आता कुठे गेले, महिला मंडळीकडे. माणसं फक्त आता पती राहिली, पती नाही, जास्तीत जास्त उचापती. पण आज आमच्या देशाची राष्ट्रपती महिला झाली बाबा. ज्या संविधानानं आणि या ग्रामगीतेनं 20वा अध्याय दिला. टोटल 41 अध्याय आहेत आणि त्यातला बरोबर मंजला अध्याय म्हणजे 20वा. म्हणजे 50% आरक्षण तुकडोजी महाराजनं ग्रामगीतेत तुम्हाला केव्हाच देऊन टाकलं होतं. आणि म्हणून हे ग्रामगीता तुमच्यासाठी गरजेची आहे. महाराज मोठं सुंदर लिहितात की का म्हणता आपला तिलाली शक्तिशाली महात्मा फुलेनं त्या सावित्रीबाईनं मुलींच्या शाळा काढून शिक्षण दिलं बाबा. आणि आज देशाच्या संविधानानं तुम्हाला राष्ट्रपती होण्यापर्यंत नजर मारली. आज पहिलं पाहतो बाई, पहिलेचा काळ असा होता की बायानं बाहेर निघता येई नाही. कुठे जायचं म्हटलं की घरातल्या लोकांची परमिशन घ्यायला लागेल. पण आता काळ बदलला, सगळे अधिकार तुमच्या हातात आले. म्हणून तुम्हाला मोठा आनंद झाला. कारण तुम्हाला सांगणं जास्त गरजेचं आहे. तुमचं पोरग म्हणून आहे का मावशी? आज ह्या देशात स्त्रिया जर शिक्षित झाल्या, कारण एकटी जिजामाता होती, पण तिनं एवढ्या मोठ्या मुस्लिम साम्राज्यात जिकडे पूर्णपणे मुघलशाही पसरली होती, त्यात एक राजा निर्माण केला, शिवाजी राजा नावाचा. आणि एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं बाबू. एकमेव जिजामाता अशी घडली, तो एक शिवाजी राजा जन्माला आला. जर अशा महिला घडल्या तर किती या देशाचं, किती चांगले रत्न या देशात येतील. तुकडोजी महाराजनं सांगूनच ठेवलं की या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी आणि विकसता प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष. पण ते शेकडो महापुरुष तयार करायचे असतील तर पहिले आईनं संस्कार केले पाहिजे. तुकडोजी महाराज देतात की विद्या गुरु हुनी थोर, आदर्श मातेचे उपकार, गर्भापासून तिचे संस्कार बालकावरी. म्हणून भाऊ महिला मंडळांना मी धन्यवाद देईल की तुम्ही मोठ्या संख्येनं इथं उपस्थित आहे. रातचे 10 वाजून राहिले तरी तुम्ही आले. सर्वांना धन्यवाद देतो बाबू. कारण तुमच्यावर संस्कार झाले पाहिजे तेव्हा हे पोरं सुधारतील आणि ह्या पोरावर संस्कार झाले भारताची एक पिढी सुधारणार आहे. म्हणून आज नाही तर महिला मंडळी आम्ही पाहून राहिलो त्या टीव्हीच्या नादी लागल्या म्हणून घराघरात भांडणं चालू आहेत मावशी, सासू सुनायचे भांडणं. म्हणून त्या सासू सुनायचे भांडणं बंद करण्यासाठी तुम्ही सामुदायिक प्रार्थनेत येत जा. दोघी सासू सुना यायचे, सामुदायिक प्रार्थनेत बसायचं. कारण तिथं बसली की तुमच्या मनातला हा जो काय
वाद आहे तो संपून जाईल. म्हणून आज किती वेळ करायचं दादा? पोरायला भुका लागल्या ना. हो, कारण हे गरजेचं आहे बाबा. हे माझ्या खंजिरीच्या माध्यमातून ही मांडत राहतो. तुकडोजी महाराजची खंजिरी, सत्यपाल महाराजनं 7 खंजिऱ्या वाजवल्या. आणि त्या 7 खंजिरीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सांगणं चालू आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचा विचार, की ज्या महापुरुषानं या भारतभर प्रबोधनाचा वारसा पेरला, वैराग्य मूर्ती गाडगे बाबा. आज हे दोन्ही महापुरुष शिकले नाहीत, पण याच्या नावानं विद्यापीठ आहे बाबा. जोरदार टाळ्या वाजवा. नागपूर विद्यापीठ तुकडोजी महाराजच्या नावानं, आणि अमरावती विद्यापीठ गाडगे महाराजच्या नावानं, आणि पंजाबराव देशमुख सारखा माणूस भेटला ज्याने गाडगे महाराजांनी सर्वतोपरी मदत केली. म्हणून लागेल तेवढ्या शिक्षण संस्था, धर्मशाळा गाडगे महाराजांनी उभ्या केल्या. आणि त्याचा वारसा पुढे चालवत आमचे गुरुदेव सेवा मंडळातली गाडेकर दादा होते, जे आमच्यातून निघून गेले बाबा. पण त्यानं पाचशूला सुसंस्कार शिबिर घेतले. त्या शिबिरातून आम्ही मोठे झालो. आमले महाराज तिथे आम्हाला शिकवायला होते. ह्या लोकांच्या मार्गदर्शनातून शिकलो. आज इंजिनियर आहो, बँगलोरने असतो, पण तरी ह्या कार्यक्रमासाठी हा विचार सांगण्यासाठी इथपर्यंत आलो. आणि तुम्ही सगळ्यांनी अतिशय शांततेनं माझा हा विचार ऐकून घेतला, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद देतो. आमची सर्व मंडळी आहे, आमचे तबला वादक आहे प्रणव दादा, अतिशय सुंदर तबला वाजवतात बाबा. आदित्य दादा आहेत, भजन म्हणतात, ताल वाजवतात, साथ संगत करतात. आमचं विघ्नेश आहे, ज्यानं मगाशी कीर्तन केलं, तुम्ही ऐकलं त्याचं. कार्तिक महाराज आहेत, त्यानंतर आमची राजू भाऊची मुलगी आहे प्रार्थना. आमचं झाकण आहे आरोह, हे माझे वडील आहेत बाबा गजाननकडून. आणि आम्ही, माझे वडील आणि मी, माझा मोठा भाऊ, आम्ही लहानपणापासून सुसंस्कार शिबिरात माझ्या वडिलांना आम्हाला टाकलं. आणि त्यामुळे आम्ही असे घडलो. नाही तर आज आमचे सगळे मित्र बिअर बारमध्ये असतात शनिवार रविवारी. मावशी इंजिनियर आहेत, पगार येते हातात, पगार आला की चालले पार्ट्या करेले. पण आम्ही आजपर्यंत ती गोष्ट आमच्या अंगाला लागू दिली नाही. कारण आमच्या आई वडिलांना जे संस्कार टाकले, सामुदायिक प्रार्थनेतून, सुसंस्कार शिबिरातून आम्ही जे शिकलो, ते जंगली करण्याचा प्रयत्न करून राहिलो. पण अशीच जर तुमची पोरं तुम्हाला निर्माण करायची असतील तर ह्या सामुदायिक प्रार्थनेत, ह्या ग्रामगीतेचं वाचन तुमच्या पोराला करायला लावा. आणि या सुसंस्कार शिबिरात मी धन्यवाद देईल. उद्या बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजची जयंती आहे, जी आपण ग्राम जयंती म्हणून साजरी करतो. आणि गुरुकुंज आश्रमातर्फे पेपरात बातमी आहे बाबा की घरोघरी दीप लावून तुकडोजी महाराजचा जन्मोत्सव साजरा करा. तर उद्या संध्याकाळी 7 वाजता सर्वांनी आपल्या घरी दिवा लावायचा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्यालय एक आदरांजली व्हायची. म्हणून उद्या ग्राम जयंती निमित्तानं संध्याकाळी 7 वाजता सर्वांनी आपल्या घरी दिवे लावून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजची ग्राम जयंती साजरी. आणि उद्याही तिथं कार्यक्रम आहे. आमचे सप्तखंडी वादक दीपक दादा भांडेकर याचा सप्तखंडीचा कार्यक्रम आहे. उद्या सकाळी सामुदायिक ध्यान आहे. त्यानंतर आपल्या नित्यनेमाप्रमाणे आपली जी दिनचर्या आहे त्याप्रमाणे दिनचर्या होणार आहे. आणि सकाळी परीक्षा आहे पोरांची, त्यामुळे आता आपण आपलं प्रबोधन थांबूया. गुरुदेव सुसंस्कार शिबिर, सामुदायिक प्रार्थना मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समिती मोठी उमरी, आमचे संजू दादा जे ह्या पूर्ण शिबिराचं सहकार्य करून राहिले, राजू दादा मी पाहून राहिलो आल्यापासून दिवसभर सत्र चालू आहे. ही सगळी मंडळी बाबा, नाव सगळ्यांची मला माहिती नाही, पण सर्व मंडळी ज्यानं प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या या कार्यक्रमाला सहकार्य दिलं. कोणा फराळाची व्यवस्था केली, कोणा जेवणाची व्यवस्था केली, काही लोकांनी आपले वडील मुलं पाठवली या शिबिरात. सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या कीर्तन इथं थांबवतो. सर्वांनी राष्ट्रवंदने करता उभं राहावं. हॅलो हॅलो आदर्श ऐसे माता पिता
जन्म देती आदर्श सुता. देवा आवरा ही माया. रोशनदादा या शिबिर विभागाचा अध्यक्ष आहे, मुख्याध्यापक आहे. रात्री नागपूरला विमानाने प्रवास करून नागपूरचं बिझनेस सगळ्याचा विको कधी करा. विमानाने प्रवास करून नागपूरला येणे, नागपूरवरून अकोलाला येणे, बेंगळुरूवरून इथपर्यंतचा प्रवास, रात्री 2 वाजता विचारणे, हे पुसलं का ते पुसलं का, ध्यानाचा कार्यक्रम, उद्या आपल्याला असा दिवस काढायचा आहे, 15वा दिवस आहे, झालेले कीर्तन सेवा, सकाळीच या ठिकाणी हजर, श्रमदानासाठी हजर, फरशा पुसू लागायच्या, जेवण वाढायची, मुलांना बसवायचं, शिस्त शिकवायची. मन भरून येते एवढं वातावरण. काय काय सांगावं. गजानन दादांचा मुलगा आहे, या ठिकाणी त्याचं 4थं कीर्तन आहे. सामुदायिक प्रार्थना मंडळासाठी जीव का प्राण होत. कधी कधी असं वाटतं की हे मुलं काही नशेत आहेत का. मग राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की माझा तरुण कष्टी बलवान सुपुत्र भारताचा व्हावा. तरुण मुलांच्या विषयी आता दादा बोलला, मी पुन्हा बोलणार नाही. आपली चमू, प्रथम चमू सुद्धा आता तरुण झालेली आहे, मुलं आहेत, मुली आहेत. वंदनीय राष्ट्रसंत असे म्हणतात, नशा करना तो ऐसी कर, नशा करना तो ऐसी कर, जगत में नाम रोशन हो. रोशन. मग काय इतकी नशा करायची का कि पीता गांजा चरस दारू कि जिससे बुद्धि खो जाती, कि जिससे तन बने निर्बल. नशा करना तो ऐसी कर. नशा सत्ता किया धनक की कि जिससे बुद्धि खो जाती, कि जिससे मन बने निर्मल. नशा करना तो ऐसी कर. वह टुकड़िया दास कहता है न व्यसनों में तू बन पागल, कि जिसमें राष्ट्र सेवा हो, कि जिसमें राष्ट्र सेवा हो. नशा करना तो ऐसी कर. दोन्ही हात छातीशी जोडून किंचित मान नम्र करून करावा सामुदायिक नमस्कार. शिबिराचे मुख्याध्यापक रोशनदादा कडू. गुरुवर यांना सामूहिक जय गुरु करायचा आहे मित्र. जय गुरु, जय गुरु, जय गुरु. आपल्या या राष्ट्रीय कार्यास या ठिकाणी नतमस्तक होतो. आपल्या येण्याने, दर्शनाने या ठिकाणी निश्चित ज्ञानाचे कवाडे उघडले जातील. दादा, आपली कृपादृष्टी या बालकांवर अशीच राहो, अशी सामुदायिक प्रार्थना गुरुदेवाच्या शरणी अर्पण करतो. पुढील राष्ट्रवंदनेसाठी आणि जयघोषाची सूचना कडूदादा देतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व पालक वर्गांना मी नम्र विनंती करतो की हे जे तुमचे मुलं आहे ना, हे खूप सुंदर आहे. यांना जर आपण जसा आकार दिला तसे हे घडू शकतात. परंतु आपल्या आई वडिलांचं लक्ष आपल्या मुलांकडे असलं पाहिजे. त्याचा लाड करा. लाड करायला कोणा मना नाही. त्याला दुःख होणार नाही. प्रत्येक आई वडिलाला वाटतं की माझ्या मुलाला दुःख झालं नाही पाहिजे, परंतु त्याला दुःख झाल्याशिवाय तो सुखात राहू शकणार नाही. म्हणून जर त्याचं जीवन बनत असेल, त्या जीवन बनण्यासाठी जर थोडा कठोरपणा जर आपल्याला करायचा असेल, करावा लागत असेल, तर प्रत्येक आई वडिलांनी तो कठोरपणा करावा अशी मी प्रत्येक आई वडिलांना विनंती करेन. आपल्या मुलांना अभ्यासाकडे लक्ष द्यायला सांगा. आपल्या मुलांना ध्यान करणे, प्रार्थना करणे, हरिपाठ करणे, शुभम करोती म्हणणे, या सर्व गोष्टी आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलांवर
ह्या संस्कार दिले गेले पाहिजे. आणि खरं तर आईचे जास्त संस्कार महत्वाचे आहेत. आई जर कळत असली, शिस्तबद्ध असली तर मुलं घडतात. पण आई जर प्रेमळ असली, नाही नाही माझ्या मुलाला मी पाठवणार नाही शिबिरात, का तर तिथं ऊन आहे, तिथं फॅन नाही, कूलर नाही, त्याला जर आपण कूलरमध्ये झोपवलं तर तो झोपून जाते. पण त्याला जर पुराणे झटके बसले तर तो रोशनदादासारखा तयार होतो. एक नाही, मला 3 मुलं आहेत. मी सर्वांना आता ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो. माझे 3ही मुलं, एक मोठा इंजिनियर आहे, हा दुसरा पण इंजिनियर आहे, तिसरा डॉक्टर आहे. माझी मोठी सून जी आहे ती पोस्ट ऑफिसर नोकरीवर आहे. याचं कारण हेच आहे की शिबिरामध्ये मी जर लहानपणी माझ्या मुलाला लाड केला असता, शिबिरामध्ये जर आम्ही पाठवलं नसतं माझ्या पत्नीने मी, तर माझे मुलं असे घडले नसते. आज ते पण माझ्यासाठी सुधारी काम केलं असतं, त्यांनी सेंट्रिंगला कामाला गेले असते. परंतु त्यांना शिक्षण पण दिलं आणि आध्यात्मिक शिक्षण सुद्धा दिलं. मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल की आपल्या मुलांना सुद्धा आपण रोशनदादासारखं बनवा, एवढी विनंती करतो. आणि राष्ट्रवादीला आपण सगळ्यांनी सुरुवात करावी. तन मन भारत देश हमारा, सभी धर्म पंथ दिल से रहे प्यारा. विजय हो, विजय हो, विजय हो भारत देश हमारा. विजय हो जीवन सुख रंगराव पंडित अधिकारी सबको सुख दिलवाने. विजय हो, विजय हो, विजय हो भारत देश हमारा. पुरुषा पुरुषा देश कलंक मिटाने. सबके मन कौशील हो, धर्म द्रोह बनाने. सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचर्य उद्या या ठिकाणी सकाळी 6 वाजता ध्यानाचा कार्यक्रम होईल. ध्यानाच्या कार्यक्रमानंतर मुलांची या ठिकाणी परीक्षा विभाग परीक्षा घेतील. त्यानंतर मुलांचा नाश्ता झाल्यानंतर ते पेपर लिहिण्यास परत सुरुवात करतील राहिलेला, कारण की वेळेचं बंधन नाही आहे. आणि त्यांचा पेपर झाल्यानंतर आपापल्या घरी फोन लावून त्यांचे पालक येऊन त्यांना घेऊन जातील. या ठिकाणी ग्राम जयंती उत्सवाची सायंकाळची तयारी होईल. मी शिवतीत दादा आणि सर्व सामुदायिक प्रार्थना मंडळाला विनंती करेन, त्यांनी उद्या या ठिकाणी आपला श्रमदान वर्ग स्थापन करून संपूर्ण दिवसभराची सेवा द्यायची आहे. मी मुलींना सुद्धा विनंती करतो की आत्ताच आपण गजानन गुरुजींच्या सूचनेचं पालन करावं. या ठिकाणी आपण आपल्या घरचे सगळे दिवे आणून उद्या सायंकाळी 7 वाजता या ठिकाणी दीप उत्सव साजरा करून राष्ट्रसंतांची ग्रामजयंती या ठिकाणी साजरी करायची आहे. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करायचे आहे, त्याचे पूजन करायचे आहे. आणि उद्या 8 वाजता या ठिकाणी
सुखदादा भांडेकर वर्धा सप्त खंजरी वादक, भजन प्रबोधन राष्ट्रीय कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा होईल। याची कुठल्याही ठिकाणी सभा, जाहिरात किंवा माहिती देण्यात नाही आली। सर्वांना माहीत आहे की या ठिकाणी 15 दिवस बालकीर्तनकार होते। जर का आपण जाहिरात केली असती, अकोल्यातला सगळा जनसमुदाय या ठिकाणी लोटला असता, आपली व्यवस्था करणं होत नव्हतं। उद्याचं जे कीर्तन आहे त्या कीर्तनासाठी सगळ्यांची उपस्थिती लाभली पाहिजे, म्हणून सर्वांपर्यंत हा संदेश द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। जय घोषासाठी सावधान। श्री गुरुदेव की श्री गुरुदेव की राजूदादांनी अतिशय महत्त्वाची सूचना माझ्यापर्यंत दिली, कारण की शिबिर बंद करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे। माझ्या डोक्यामध्ये बरेचसे विषय असतात। रोशनदादांची या ठिकाणी आभार मानतो। उद्या सायंकाळी 6:30 वाजता या ठिकाणी सामुदायिक प्रार्थना होईल। 7 ते 8 वाजेपर्यंत या मुलांचं बक्षीस वितरण होईल। सर्व पालकांनी आणि ज्यांचे मुलं या ठिकाणी नाही आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचं। कालच मी बोलता बोललो, तुझा जीव प्रिय तुझं जैसा तसा इत्रास नाही का, तुझे मुलं दूर लोटोनी ग्राम सुख रूप होईल का। तर आपण या मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती द्यावी। या ठिकाणी सगळे विभागीय आयुक्त, अकोला जिल्ह्याचे खासदार, आमदार, दिग्वीचे DGO, अनेक संस्थांचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहतील। आपण सर्व निमंत्रित आहात। सायंकाळचं कीर्तन भव्य दिव्य स्वरूपाचं झालं पाहिजे। या मुलांचा उत्साह आणखी वाढला पाहिजे आणि पुढची आपली तयारी, पुढच्या वर्षीची तयारी उद्याच्या दिवशी झाली पाहिजे, म्हणून सगळ्यांनी यासाठी सज्ज राहावं। जय घोषासाठी पुनश्च एकदा सावधान। श्री गुरुदेव की वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की, वैराग्य मूर्ती गाडगे बाबा की, परम पूजनीय श्री आमले महाराज की, सभी साधु संतन की, अपने अपने माता पिता की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। जय गुरु।